नमस्कार. आज मी बनवणार आहे जेवताना तोंडी लावण्यासाठी मस्त अशी चटपटीत कैरीची चटणी. गरमीच्या दिवसात जेवताना ताटात अशा पद्धतीची कैरीची चटणी जर असेल तर 2 घास जास्त जातील आणि भाजीची सुद्धा गरज वाटणार नाही. एवढी ही जबरदस्त टेस्टी बनून तयार होते. तर मस्त अशा चटपटीत कैरीच्या चटणीसाठी मी इथे 2 तोतापुरी कैऱ्या घेतल्या आहेत. या कैऱ्यांच्या देठाकडील भागाला चीक असल्याने आणि बाहेरील बाजूस धूळ असल्याने ह्या कैऱ्या आपण सुरुवातीला स्वच्छ धुवून घेऊया. आता या कैऱ्यांवरील साली काढून घ्यायच्या आहेत. या कैऱ्या जास्त आंबट नाही आहेत. तुम्हाला जर जास्त आंबट हव्या असतील तर तुम्ही जास्त आंबट असलेल्या कैऱ्या घेऊ शकता. साली काढल्यावर या कैऱ्या उभ्या अशा 2 भागांमध्ये कट करून घ्यायच्या आहेत. चटणी बनवण्यासाठी कैऱ्या ह्या शक्यतो हिरव्यागार आणि ताज्या अशा बघून घ्यायच्या आहेत. थोड्याफार पिकलेल्या आणि मऊ अशा घ्यायच्या नाही आहेत. कैऱ्यांवरील साली या थोड्या तुरट असतात, त्यामुळे चटणीच्या चवीमध्ये फरक पडू शकतो, म्हणून या साली शक्यतो काढायच्या आहेत. कैरीचे मधोमध 2 भाग करून त्यातली मधली कोय काढून त्याच्या साईडच्या दोन्ही भागांचे असे मोठे मोठे पीसेस करून घ्यायचे आहेत. हे पीसेस आपण मिक्सरमधून फिरून घेणार आहोत, यासाठी असे हे जाडसरच कट करून घ्यायचे आहेत. आता इथे मी एक मोठा कांदा घेतला आहे, त्याचे सुद्धा असेच मी मोठे पीसेस करून घेणार आहे. कांदासुद्धा मिक्सरमधून फिरून घ्यायचा आहे, त्यासाठीच कांदासुद्धा मी जाडसरच कट केला आहे. पटकन बनून तयार होणारी अशी ही खूप सोपी रेसिपी आहे. तर या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व कैरीचे पीसेस मी घालून घेते. नंतर हा जाडसर कापलेला कांदासुद्धा यामध्ये मी घालून घेतला आहे. त्यानंतर यामध्ये मी घालणार आहे 1 इंच कट केलेला अद्रक. नंतर 4 ते 5 हिरव्या मिरच्या. मिरच्या या तुम्हाला किती तिखट हवं आहे त्यानुसार कमी जास्त प्रमाणात घ्यायचे आहेत. वरून अर्धा चमचा जिरे घालून 10 ते 12 लसणीच्या पाकळ्या घालायच्या आहेत. यामध्ये आता भाजलेले शेंगदाणे थोडेसे घालून घ्यायचे आहेत. आता चवीनुसार मीठ घालून 1 चमचा काश्मीरी रेड चिली पावडर घालून घ्यायची आहे. काश्मीरी रेड चिली पावडर तिखट नसून आपण या चटणीला छान असा रंग येण्यासाठी घालणार आहे. वरून अर्धा चमचा धने पावडर घातली आहे. यामध्ये आता पाणी न घालता हे असंच मिक्सरमधून फिरून घ्यायचे. असं हे मिक्सरमधून छान असं बारीक करून घेतले. आता ही चटणी मी एका भांड्यामध्ये काढून घेते. यामध्ये वरून आता मी बारीक केलेले कैरीचे पीसेस घालून बारीक केलेला कांदा यामध्ये घालून घेतलाय. आता हे सर्व चटणीमध्ये चांगलं मिक्स करून घेऊया. कैरीची चटणी म्हटलं तर या चटणीमध्ये कैरीचे बारीक बारीक पीसेस हे जेवताना आलेच पाहिजे, तरच एवढ्या गरमीमध्ये कैरी खाल्ल्याचा आनंद मिळतो. चटणीमध्ये घातलेले हे बारीक कैरीचे पीसेस आणि बारीक केलेला कांदा आणि जो काही चटणीला पुढे मी तडका दिलेला आहे त्यामुळे ही चटणी जबरदस्त टेस्टी झाली आहे. तर गॅसच्या मिडियम फ्लेमवर पॅन ठेवून त्यामध्ये 1 चमचा तेल घातले. तेल हलकंसं गरम झाल्यावर त्यामध्ये अर्धा चमचा राई घालून घेतली. राई चांगली तडतडल्यावर अर्धा चमचा जिरे घालून घेतले. जिरे छान असे फुलल्यावर पाव चमचा हिंग घालून 5-6 कढीपत्त्याची पाने घातली. आता यामध्ये कैरीची चटणी घालून घेऊया. अशी ही कैरीची चटणी जिरं राई हिंगाच्या खमंग फोडणीमध्ये घालून केली तर ती चवीला अजून टेस्टी लागते. थोडा वेळ या तडक्यामध्ये मिक्स करून आता गॅस बंद करून हे थंड होण्यास ठेवूया. चटणी ही आता मी एका डिशमध्ये काढून घेते. या फोडणी दिलेल्या चटणीला वरून मस्त अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे. ही कोथिंबीर सुद्धा या चटणीमध्ये मिक्स करून घेऊया. फोडणी जेव्हा देतो तेव्हा त्या फोडणीमध्ये राई ही कच्ची न राहता चांगली तडतडली पाहिजे. अशा या तडतडलेल्या राईच्या खमंग फोडणीमुळे कोणताही फोडणीचा पदार्थ चवीला जबरदस्त टेस्टी लागतो. अशी ही चटपटीत कैरीची चटणी जर का तुम्ही गरमागरम चपातीबरोबर खाल्ली तर तुम्ही 2 ऐवजी 3 चपात्या नक्कीच खाल. तर ही चटणी चपातीबरोबर तर चांगली लागतेच, त्याचबरोबर तांदळाची भाकरी किंवा भाताबरोबर सुद्धा खूप छान लागते. जेवणाची ही चव वाढवणारी अशी ही कैरीची चटणी तुम्ही सुद्धा नक्की बनवा. तर अशी आपली खमंग फोडणीतली चटपटीत कैरीची चटणी बनवून तयार झाली आहे. तर पुन्हा भेटूया अशाच एका छान अशा रेसिपीसोबत. धन्यवाद.